मित्रांनो, पावसाळा सुरू झाला की रानावनात रानभाज्या यायला सुरुवात होते. रानभाज्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्या फक्त पावसाळ्याचे 2 ते 3 महिनेच मिळतात. पावसाळ्यात अनेक आजार व संसर्ग सक्रिय असतात आणि म्हणूनच या काळात रानभाज्यांच्या स्वरूपात निसर्गाने आपल्याला या संसर्गांवर जणू औषधच दिलेलं आहे. अशीच एक पावसाळ्यात उगवणारी रानभाजी म्हणजे पाथरीची भाजी. ही भाजी प्रामुख्याने पाथरी वनस्पतीची पाने गोळा करून बनवली जाते. ग्रामीण भागात ही भाजी तिच्या आरोग्यवर्धक गुणांसाठी खूप प्रसिद्ध आहे. म्हणूनच आज आपण पाथरा भाजी विषयीची माहिती व ओळख, ही भाजी खाण्याचे फायदे व ती कशी तयार केली जाते याविषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो, पाथरीची भाजी ही प्रामुख्याने पावसाळ्यात रानात व शेतात उगवणारी एक पौष्टिक व औषधी रानभाजी आहे. पाथरी ही रोपवर्गीय वनस्पती सर्वत्र आढळते. ही वनस्पती भारतातील सर्व पाठारी प्रदेशात सावलीत रेताड जमिनीत उगवते. पाथरी सुमारे 60 ते 170 सेंटीमीटर उंच वाढते. या वनस्पतीचं शास्त्रीय नाव लावनिया प्रॉक्युम्बेन्स आहे. याला हिंदीमध्ये पथरी या पुनर्नावा, इंग्रजीमध्ये बिटर लेट्यूस व संस्कृतमध्ये गोजिवा या नावाने ओळखलं जातं. या वनस्पतीला जमिनीलगत अनेक पाने गोलाकार गुच्छात येतात. मुळे व पाने थोड्या थोड्या अंतरावर असतात. पाने एकवट गुच्छाने येतात. पाने लांबट आकाराची असून त्यांची कडा जरा नागमोडी असते. त्यावर पांढरट दातेरी खाचा असतात. पाने देठ रहित असून थोडीशी जाडसर असतात. पाथरीचे मूळ मांसल 15 ते 20 सेंटीमीटर लांब, थोडेसे जाड असते. मूळ ताजे असताना हे पिवळट पांढरे असते. पसरट पानांच्या मध्यातून लहान नाजूक खोड तयार होते. खोडावर पाने साधी एकाआड एक येतात. पाथरीच्या पानात व खोडात पांढरा दुधी द्रव्य असतो. मित्रांनो, पाथरी या भाजीची चव छान असते आणि ती जुन्या काळापासून ग्रामीण भागात आवडीने खाल्ली जाते. अशाच आकाराची पाने असलेल्या वनस्पती कडवट आणि विषारी देखील असतात. म्हणूनच नेहमी खाणारे अथवा ग्रामीण भागातील पारखी व्यक्तींकडून नीट ओळख करून मगच ही भाजी घ्यावी व खावी. पाथरीची पाने स्वच्छ धुवून चिरून घ्यावीत. पातेल्यात पाणी घेऊन त्यात पाने उकळावीत. पाणी गार झाल्यानंतर पाने पिळून घ्यावीत आणि पाणी टाकून द्यावं. तेलात कांदा परतून घ्यावा. नंतर त्यात लसूण, तिखट, दाण्यांचे कूट व भाजी घालावी. भाजी चांगली परतून घ्यावी. नंतर गरजेपुरती मीठ घालावे. आवश्यकता वाटल्यास थोडंसं पाणी घालून भाजी परतून वाफेवर शिजवावी. अशा तऱ्हेने आपली भाजी तयार होते. पाथरीची भाजी ही औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली एक रानभाजी असल्याने ती खाण्याचे फायदेही बरेच आहेत. ते म्हणजे या भाजीचं सेवन केल्याने अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या नैसर्गिकरित्या दूर होतात आणि पचनशक्ती वाढते. ही भाजी विविध त्वचा रोग आणि खाजेवर गुणकारी आहे. पाथरीच्या पानांचा रस किंवा भाजी खाल्ल्याने त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. तसंच जुने त्वचा रोग आणि पित्ताचा त्रास कमी करण्यास देखील मदत होते. आयुर्वेदानुसार कावीळ आणि यकृताच्या अर्थात लिव्हरच्या समस्यांमध्ये पाथरीची भाजी खाणे खूप फायदेशीर ठरते. मूत्रपिंडाशी अर्थात किडनीशी संबंधित आजारांवर आणि लघवीच्या त्रासांवर ही भाजी एक नैसर्गिक उपाय म्हणून कार्य करते. पाथरीची भाजी खाल्ल्याने मूत्रपिंडातील खडे अर्थात किडनी स्टोन्स विरघळण्यास मदत होते. या भाजीच्या सेवनाने बाळंतीण स्त्रियांमध्ये दूध वाढण्यास मदत होते. ही भाजी प्रकृतीने थंड आणि किंचित कडवट असते, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त पित्त शांत होण्यास मदत होते. तर मित्रांनो, ही होती पाथरीची भाजी विषयक माहिती व ही भाजी खाण्याचे फायदे.
म्हणूनच तुम्हीही या रानभाजीचा आहारात समावेश करून तिचे आरोग्यदायी लाभ मिळवू शकता, परंतु योग्य ओळख करून घेतल्यानंतरच. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा हा आपला माहितीचा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर आनंदित राहा. धन्यवाद.